महायुतीतील दोन मंत्र्यांमध्येच जुंपल्याचं पाहायला मिळालं। नितेश राणे आणि योगेश कदम यांनी एकमेकांवर टीका केली। यानंतर आता वडेट्टीवार यांनी हे गोंधळी सरकार असं म्हटलंय। दापोलीच्या 5 पंढरमध्ये 2 गटात दगडफेक झाली होती। या घटनेतील काहींची नावं एफआयआर मध्ये घेऊ नये यासाठी काही जण प्रयत्न करतायत असा आरोप नितेश राणे यांनी केला होता। यानंतर दोन्ही मंत्र्यांमध्येच जुंपल्याचं पाहायला मिळालं। खाता आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे। एफआयआर मध्ये आज नाव आलं नसेल, कोण असेल वाचवणारे कुठे बसलेले, पण ते का आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाही। संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं। म्हणून उद्या जेव्हा फडणवीस साहेबांकडे हा विषय जाईल तेव्हा मग उत्तर जेव्हा द्यायला लागतील ना, तर तुम्हाला तेव्हा जेव्हा कोण वाचवायला किंवा फोन करण्यासाठी आले होते ना, ते सगळे फोन ऑफ करून बसतील, एक लक्षात ठेवा। मी एकच सल्ला देईन की माझ्या मतदारसंघामधून मला शांतपण शिकवण्याची गरज नाही। माझा मतदारसंघ कसा शांत ठेवायचा मला समजतं आणि आम्ही जन्मापासूनचे शिवसैनिक आहोत। आम्ही लहानपणापासून बाळासाहेब वंदनीय बाळासाहेबांचं बाळकूड आम्हाला रामदास यांनी पाजलेलं आहे। आमच्या हातामधला झेंडा आम्ही कधी खाली ठेवला नाही। आता ह्याचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा। आमच्या हातामध्ये आजही भगवा झेंडा आहे आणि उद्याही आमच्या हातात भगवा झेंडा राहणार आहे। त्यामुळे हिंदुत्व एका शिवसैनिकाला त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये। कायदा सुव्यवस्थे किंवा हिंदुत्व सांगतो आणि त्याला स्थानिक मंत्री योगेश कदम त्याला उत्तर देतात की हे आम्हाला शिकवू नका, कायदा सुव्यवस्था आणि शांतता कशी राखायची हे आम्हाला ठाऊक आहे असं ते बोलले। आणि त्यातून यांनी सांगितलं की गृहमंत्री आमचे आहेत। आणि मंत्री आहात तुम्ही दोघेही, या मंत्रिमंडळातले तुम्ही दोनही जबाबदार आहात आणि यावरून जर वाद होत असेल तर हे किती गोंधळलेलं गोंधळी सरकार आहे हे आता दिसतं।